चला अध्यक्ष महोदय, थोडक्यात संतोष अण्णा गुप्ता नावाचे एक तालुका अध्यक्ष आहे माझ्या मतदारसंघामध्ये. पूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेमध्ये आणि गोरगरिबांची मदत करण्यामध्ये घालवलं. परंतु मोठे व्यापारी सुद्धा आहेत. 8 दिवसापूर्वी त्यांच्या दुकानावर पोलिसांनी छापा घातला आणि त्याच्यामध्ये त्यांना 8 किलो गांजा आणि काही गुटख्याच्या पुड्या सापडल्यात. अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने ज्या व्यक्तींनी पूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये घालवलं, मोठे व्यापारी आहेत, अशी काही करण्याची त्यांना गरज नाही अध्यक्ष महोदय. आणि अशा व्यक्तीच्या, अशा राजकारणी ज्यांनी समाजसेवा केली अशा व्यक्तीवर त्यांनी छापा घातला अध्यक्ष महोदय. पोलिसांनी गांजा सापडला, गुन्हाही दाखल झाला अध्यक्ष महोदय. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या दुकानामध्ये बाजाराच्या दिवशी कोणीतरी एक पिशवी ठेवली. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कोणी जर बाजार करायला आलं तर ग्रामीण भागातला दुकानांमध्ये पिशव्या ठेवतो. अशी कोणीतरी पिशवी ठेवली 8 दिवसापूर्वी आणि ती कोणी घेऊनच गेलं नाही आणि ती पिशवीमध्ये गांजा सापडला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझं असं म्हणणं आहे की आज उद्या संतोष अण्णा गुप्तावर झालं, उद्या दुसऱ्या राजकारणावर होईल, परवा तिसऱ्या व्यापाऱ्यावर होईल. तर आपल्या माध्यमातून सरकारला आणि गृह खात्याला माझी विनंती आहे की संतोष अण्णा गुप्ताला न्याय द्यावा, निपक्षपणे चौकशी करावी अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय शेवटचा अध्यक्ष महोदय, आणि त्यांना ज्या व्यक्तीने ती गांजाची पिशवी ठेवली असेल त्या व्यक्तीला पोलिसांनी शोधावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संतोष अण्णा गुप्ताला न्याय द्यावा अशी गृह खात्याला आणि सरकारला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. शासनाने याची नोंद घ्यावी. चंद्रकांत दादाजी लिंग. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2000